नमस्कार. मी डॉक्टर पूजा नरेंद्र पाटील, समाजशास्त्र विभाग, कमला कॉलेज, कोल्हापूर. आज आपण BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी तसेच MPSC UPSC करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जो समाजशास्त्रातील महत्त्वाचा असा घटक आहे सेकंड इयरच्या थर्ड सेममधला, भारतातील सामाजिक समस्या आणि त्या नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तसे पाहिले तर भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीचा देश आहे. आपल्या सामाजिक रचनेत अनेक सामाजिक समस्या आपल्याला आढळून येतात. ज्याप्रमाणे भारतामध्ये आपल्याला विविधता आढळते, ती विविधता खाण्यापिण्याच्या सवयी असतील, वेशभूषेतील असेल किंवा भाषेतील असेल, अनेक प्रकारच्या विविधता आपल्याला दिसून येतात. तशीच विविधता आपल्याला भारतामध्ये असणाऱ्या सामाजिक समस्यांच्या संबंधात दिसून येताना आढळून येतात. त्यातील काही महत्त्वाच्या सामाजिक समस्या आज आपण अभ्यासणार आहोत. भारतातील प्रमुख सामाजिक समस्यांच्यामध्ये आपण गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, भ्रष्टाचार, जातीयवाद, लिंगभेद, महिलांवरील अत्याचार अशा अनेक समस्या आपण पाहू शकतो की ज्या समस्यांच्यामुळे लोकांच्या जीवनावर आणि एकूणच देशाच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसून येतात. भारतातील काही प्रमुख समस्या अशा आहेत जसे की गरिबी, बेरोजगारी. आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या सामाजिक समस्या ह्या एकमेकाशी निगडीत आहेत. बेरोजगारी झाल्यामुळे सुद्धा गरिबीमध्ये वाढ होऊ शकते. भारतामध्ये तर मोठ्या प्रमाणात गरिबांची संख्या आपल्याला दिसून येते. त्यामध्ये बेरोजगारीमुळे सुद्धा गरिबी वाढण्याचे प्रमाण आपल्याला दिसून येते. नंतर आहेत निरक्षरता. निरक्षरतासुद्धा बऱ्यापैकी आपल्याला भारतामध्ये दिसून येते की अजूनही प्रगतीच्या मुख्य धारेपासून वंचित असणारे जे लोक आहेत, जसे की ऊस कापणी करणारे लोक असतील किंवा रस्ता तयार करणारे लोक असतील, आदिवासी पाड्यातील लोक असतील, तर हे आपल्याला साक्षरतेपासून वंचित असल्याचे दिसून येते. त्याचबरोबरीनं भ्रष्टाचार हा सुद्धा एक महत्त्वाचा असा भाग आहे. भारतीय समाजरचनेमध्ये आपण पाहू शकतो नोकरशाही, ॲडमिनिस्ट्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात एक जाळं भारतामध्ये आपल्याला दिसून येतं की ज्यामध्ये आपण पाहू शकतो की बऱ्याचदा शासकीय कर्मचारी हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेले आपल्याला दिसून येतात आणि ह्या भ्रष्टाचारामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचू शकत नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचारामुळे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लोकांना बराच एक प्रकारचा त्रास भोगावा लागतो. त्याच्यानंतर आहे भ्रष्टाचारानंतर जातीयवाद. जशी विविधता इतर बऱ्याच गोष्टींमध्ये आहे, तशीच विविधता भारताच्या धर्मांमध्ये, जातींमध्ये दिसून येते. अनेक जातींमध्ये पोटजातीसुद्धा बऱ्याच दिसून येतात आपल्याला आणि ह्या अनेक जाती जमाती भारतामध्ये असल्यामुळे लोकांना जातीयवादाचा सामना करावा लागतो. सर्व जाती ह्या गोविंदाने राहत आहेत भारतामध्ये असं फार आपल्याला दिसून येतं, पण काही वेळेला जातीच्या मुद्द्याला धरून राजकारणही होतं आणि समाजामध्ये तेढ वाढताना आपल्याला दिसून येते. नंतर आहे लिंगभेद. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये लिंगभेद हा काय नवीन नाही आहे. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये लिंगभेद तर आढळून येतो. जरी भारत हा इतका पुढारलेला आत्ता आपल्याला दिसून येत असला तरी लिंगावर आधारित भेद हा समाजामध्ये अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहू शकतो.
त्याचबरोबरीनं महिलांवरील अत्याचार. आपण असं म्हणतो की प्राचीन काळामध्ये महिला या शिक्षणापासून वंचित होत्या, समाज मागासलेला होता, त्यामुळं महिलांवरचे अत्याचार प्रचंड प्रमाणात असायचे. पण कंपॅरेटिव्हली सध्याचा भारत आपण पाहिला तर एवढा प्रगत होऊन महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे, महिला या सुशिक्षित होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत, तरी देखील त्यांच्यावरचे अत्याचार कमी होताना दिसून येत नाहीत. सध्याचेच घडलेले जे हुंडाबळीची प्रकरणं असतील, लहान मुलींवर होणारे रेप केसेस असतील, या सगळ्या महिलांवरील अत्याचार दर्शवतात आपल्याला. त्यानंतर आहे प्रदूषण. आता प्रदूषण हा सुद्धा ऐरणीवरचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे, प्रगतीच्या कारणामुळे देखील वेगवेगळ्या ठिकाणी डोंगर वगैरे खणले जातात, झाडं कापली जातात आणि ह्या सगळ्याचा एक परिणाम असा होतो की प्रदूषण होण्यासाठी हातभार लागला जातो. त्यामुळं आजच्या घडीला वाढणारं प्रदूषण हा देखील महत्त्वाचा एक अभ्यासाचा विषय आहे. त्यानंतरच्या काही समस्या आहेत, जसे की अन्न सुरक्षा. पुरेसे अन्न उपलब्ध नसल्यामुळं कुपोषण आणि उपासमारीच्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबरीनं जे अन्न आपल्या देशामध्ये पिकतं आहे ते सुरक्षित ठेवणं, सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. पण काही वेळेला ही अन्न सुरक्षा करणं सुद्धा शासनाला अवघड जात असतं. यानंतर आहे बालाश्रम. बालमजुरीमुळे मुलांचे शिक्षण आणि बालपण हिरावले जाते. बऱ्याच वेळेला जे अशिक्षित आईवडील आहेत ते लहानपणीच मुलांना कामावर सोडतात आणि त्यामुळे ही मुलं जी आहेत त्यांना श्रम करावे लागतात. त्यामुळे ते लहानपणीच त्यांच्यावर श्रमाचं ओझं पडलं जातं. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य रेषेखालील जीवन. दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांची कथाच वेगळी आहे. एकीकडे अतिश्रीमंत लोक आणि एकीकडे अक्षरशः झोपडपट्टीत राहणारे लोक भारतामध्ये दिसून येतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतील धारावी, की एकीकडे झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक तर तिथेच शेजारी आकाशाला भिडणाऱ्या अशा उंच उंच इमारती. तर अशा पद्धतीनं दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्याही बऱ्यापैकी भारतामध्ये आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या अडचणीही बऱ्याच दिसून येतात. राजकीय आणि सामाजिक अस्थिरता. खरं तर देशामध्ये बऱ्याच वेळेला इलेक्शन जवळ आलं की राजकीय अस्थिरता पोहोचवण्याचं काम बरेचसे पक्ष करत असतात आणि त्याचाच एक परिणाम म्हणून समाजामध्ये देखील अस्थिरता आपल्याला दिसून येते. एकूणच राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेमुळे देशाचा विकास जो आहे तो होत नाही आणि त्याला कुठेतरी मार बसतो. तर अशा पद्धतीनं आपण आज भारतातील सामाजिक समस्या आहेत त्यातल्या काही समस्या आज अभ्यासलेल्या आहेत. पुन्हा आपण एका व्हिडिओमध्ये पुढच्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्या अभ्यासू. श्रीराम.